टी बालमानसशास्त्र सराव PYQ सिरीजचा हा भाग 20वा आहे. पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये 30 पैकी 30 गुण घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे आणि मागचे व्हिडिओ देखील तुम्ही हे पाहून घ्यायचेत. आपण 1000 प्रश्नांचा महासराव आजपर्यंत या ठिकाणी करत आलेलो आहोत. 19 भाग झालेले आहेत. हा 20वा भाग. बघा या ठिकाणी प्रश्न बघा. लहान मुलांसाठी किंडरगार्टन ही शिक्षण पद्धती सर्वात आधी कोणत्या जगप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञाने सुरू केली, ज्यांनी मुलांना झाडे आणि शाळेला बाग म्हटलं होतं? असा होमवर्क प्रश्न मी तुम्हाला दिला होता तुमच्यासाठी. तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं होतं. बऱ्याच लोकांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. त्या सर्वांचं अभिनंदन. योग्य रीतीने ते अभ्यास करत आहेत. बघा मित्रांनो, याचे पर्याय दिले होते फ्रेडरिक फ्रोबेल आणि मारिया मॉन्टेसरी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फ्रेडरिक फ्रोबेल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी मागच्या भागामध्ये याबद्दल अत्यंत स्पष्ट असं व्यवस्थित विश्लेषण दिलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, प्रतिमा मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. महा TET बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या आपल्या अतिशय लोकप्रिय सिरीजचा आजचा जो आहे तो 20वा भाग आपण पाहत आहोत. या ठिकाणी बघा, जो बालकांची वाढ आणि विकास या घटकावर आपण 3 भाग घेतलेले आहेत. म्हणजे जवळपास 77 प्रश्न जे आहेत ते आपण प्रत्येक भागामध्ये 25 प्रश्न घेतो. 75 होतात, पण 2 प्रश्न शिल्लक होते, तर 2 प्रश्न आपण एक्स्ट्रा त्याच्यामध्ये दिलेले आहेत, जे आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. बघा, हा जो चॅप्टर आहे बालकांची वाढ आणि विकास अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्याच्यावर परीक्षेमध्ये हमखास 2 ते 3 प्रश्न तुम्हाला असतातच. त्याच्यामुळं हा व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही पाहायचा आहे. बघा, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो आजच्या सिरीजचा पहिला प्रश्न आहे. बालविकासाच्या कोणत्या टप्प्यात मुलांची शब्दसंपदा वाढते? पर्याय दिलेले आहेत: बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. मित्रांनो, या ठिकाणी बघा, याचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 बाल्यावस्था हे आहे. मित्रांनो, बालकांची वाढ आणि विकास याचे आत्तापर्यंत 50 प्रश्न झालेले आहेत आणि 50 प्रश्नाचं आपण पूर्ण अचूक विश्लेषण दिलेलं आहे. त्यामुळं मागचे सर्व प्रश्न तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. मित्रांनो, बालविकासात शब्दसंपदा नेमकी कधी वाढते? आपला 41वा एक प्रश्न होता, तो पहा. तिथं आपण पाहिलं होतं की कुमारावस्थेत मुलांचा कल शब्द वाढवण्याकडे नसतो, तर तो स्वतःची ओळख शोधण्याकडे असतो. आता या ठिकाणी बघा, आपण याचे पर्याय सांगायचं म्हणलं तर पर्याय 3 मध्ये प्रौढावस्था आणि 4 वृद्धावस्था म्हटलेलं आहे. हे दोन्ही पर्याय बालविकासाच्या टप्प्यामध्ये बसतच नाहीत. त्याच्यामुळं आपण याला डायरेक्ट कट करून टाकू शकतो. म्हणजे हे डायरेक्ट बाद होऊन जातात पर्याय. पर्याय 2 पहा आता की किशोरावस्था. तर या वयामध्ये मुलांची भाषा आधीच विकसित झालेली असते. ते नवीन शब्द शिकत नाहीत. म्हणजे काही शिकतात, पण त्यांचा वेग जो आहे तो पूर्वीसारखा नसतो, जसा बाल्यावस्थेमध्ये असतो. आणि पर्याय 1 दिलेला आहे बाल्यावस्था. हेच आपलं अचूक उत्तर आहे, पर्याय 1. बघा, बाल्यावस्थामध्ये त्याच्यातल्या त्याच्यात विशेष सांगायचं झालं तर पूर्व बाल्यावस्था म्हणजे 2 ते 6 वर्ष. या वयाला मानसशास्त्रामध्ये शब्द संपत्तीचा स्फोट असंही म्हटलं जातं. व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला 100% येणारेच प्रश्न आहेत. त्यामुळं काय करायचं आहे, तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे. त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला सांगितलं मी, बाल्यावस्था आहे. मित्रांनो, आपण तुम्हाला याच्या अगोदरही भरपूर नोट्स दिलेले आहेत. मी तुम्हाला याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला काय करायचं आहे, मी नोट्स ज्या देणार आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथं तुम्हाला काय करायचं होतं, 500 त्या व्हिडिओला 500 लाईक्स आणि 300 कमेंट्स करायच्या होत्या, असं आपलं ठरलं होतं. कारण बघा, मी मेहनत घेतोय, तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी द्यावं लागेल, आहे ना. तुम्हाला याचा फायदा होतोय. हजारो लोक पाहत आहेत आणि तुम्ही फक्त म्हणजे काही विदिन सेकंदामध्ये जर व्हिडिओला लाईक करत नाहीत, आहे का नाही, तर मग काय, बरोबर आहे ना. तुम्ही लाईक केलं तर मला त्याचं काय होतं की प्रोत्साहन भेटतं आणि मी आणखीन याच्यापेक्षाही दर्जेदार कॉन्टेंट मी तुमच्यासमोर ठेवू शकतो. मित्रांनो, चला व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा मागचे भाग कसे वाटले आणि हा प्रश्न
कसा वाटला ते. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओला 500 लाईक आणि 300 कमेंट्स झाल्या तर मी तुम्हाला याच्या मागच्या म्हणजे भाग 19ची आणि 20ची एक नंबर जबरदस्त असे नोट्स PDF जे आहे त्या दोन्ही PDF मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. चला लाईक करा, कमेंट करा. बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, बालमानसशास्त्रात बालकांचा संवेदनशील काळ कोणता आहे असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा पर्याय दिलेले आहेत: किशोरावस्था, बाल्यावस्था, प्रौढावस्था आणि नवजात अवस्था. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाल्यावस्था. प्रश्नात विचारलं आहे की बालमानसशास्त्रात बालकांचा संवेदनशील काळ कोणता मानला जातो असं विचारलंय. सर्वात आधी संवेदनशील काळ म्हणजे काय ते समजून घ्या. बघा हा तो काळ असतो जेव्हा बालकाचा मेंदू सर्वात जास्त लवचिक असतो आणि ते आजूबाजूच्या पर्यावरणातून गोष्टी अत्यंत वेगानं शिकत असते. जर या काळात त्याला योग्य वातावरण मिळालं नाही तर त्याचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की बाल्यावस्था, पण विशेषतः पूर्व बाल्यावस्था जी 2 ते 6 वर्ष असते, हा मानवी आयुष्यातील सर्वात संवेदनशील काळ आहे. जगप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ मारिया मॉन्टेसरी यांनीही सांगितलंय की मुले याच काळात भाषा, चांगल्या सवयी आणि संस्कार सर्वात वेगानं ग्रहण करत असतात. जसे आपण मागच्या प्रश्नामध्ये म्हणजे 51 मध्ये पाहिलं की त्यांची शब्दसंपत्ती याच काळात वाढते. जर या वयात मुलांसमोर चुकीचं बोललं तर तेच चुकीचे शब्द कायमचे शिकतात, कारण हा काळ जो आहे तो संवेदनशील असतो. त्यामुळे पर्याय 2 हे आपले या ठिकाणी उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. मुलांच्या भावनिक विकासासाठी काय महत्त्वाचे आहे? पर्याय दिलेत: शारीरिक व्यायाम, पौष्टिक आहार, सामाजिक संबंध आणि खेळणी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सामाजिक संबंध. बघा तुम्हाला सांगतो, पर्याय 1 आणि 2 बघा, त्याच्यामध्ये शारीरिक व्यायाम आणि पौष्टिक आहार म्हटले. मित्रांनो हे दोन्ही घटक मुलांच्या शारीरिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असतात. शरीर सदृढ असेल तर मन प्रसन्न राहते, हे जरी खरं असलं तरी भावनिक विकासासाठी हे मुख्य घटक नाही आहेत, लक्षात ठेवा. पर्याय 4 बघा, खेळणी. खेळणी ही मुलांच्या मनोरंजनासाठी आणि काही प्रमाणामध्ये बोधात्मक विकासासाठी साधने म्हणून काम करतात, पण ती भावना निर्माण करू शकत नाहीत, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आता विचार करा पर्याय 3चा, सामाजिक संबंध असं म्हटलेलं आहे. मानवी भावना या एकट्याने विकसित होत नाहीत. बाळ जेव्हा आईच्या प्रेमात असतं, वडिलांच्या संरक्षणात असतं किंवा शाळेत आपल्या मित्रांसोबत खेळतं, तेव्हाच त्याला प्रेम, भय, राग, आनंद आणि सहानुभूती या भावनांचे अर्थ समजत असतात. जर मुलाचे सामाजिक संबंध चांगले असतील तर त्याच्या सुरक्षिततेची भावना जी आहे ती निर्माण होत असते त्याच्यामध्ये. दुसऱ्या मुलांशी संवाद साधल्यामुळं त्याला भावनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सोपं जात असतं. त्यामुळे मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा पाया हा त्यांच्या सामाजिक संबंधांवर उभा असतो. म्हणूनच पर्याय 3 हे सर्वात योग्य उत्तर आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. चला आपण पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या वयात मुलांना तर्कशुद्ध विचार करायला शिकवावे लागते? पर्याय दिलेले आहेत: 2 ते 3 वर्ष, 4 ते 5 वर्ष, 6 ते 7 वर्ष आणि 8 ते 9 वर्ष. याचं अचूक उत्तर मित्रांनो आहे 6 ते 7 वर्ष, पर्याय क्रमांक 3. मित्रांनो बघा प्रश्नामध्ये विचारलं आहे की तर्कशुद्ध विचार करायला कधी शिकवावे लागते? जीन पियाजे या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञानं मुलांच्या बुद्धीच्या विकासाच्या अवस्था त्यांनी सांगितल्या होत्या, है ना. बघा आता एक प्रॅक्टिकल उदाहरण बघा, व्यवस्थित लक्षात राहील तुमच्या. जर तुम्ही एका 4 वर्षाच्या मुलाला विचारलं की पाऊस का पडतो, तर तो काय म्हणेल? देवानं पाणी सांडलं, किंवा म्हणेल ढग रडत आहेत, किंवा म्हणेन की म्हातारी दळत दळत रडायला लागली, असं काहीतरी सांगेल. कारण लहान मुले हे कल्पना विश्वात जगत असतात. त्यांना जादू, कार्टून्स हेच खरं वाटत असतं. या वयात जर तुम्ही त्यांना बाष्पीभवन शिकवायला गेलात ना तर त्यांच्या मेंदूला ते झेपणार नाही. पण तेच मूल जेव्हा पहिलीत किंवा दुसरीत जाते
तेव्हा त्याच्या मेंदूत कार्यकारण भाव समजून घेण्याची क्षमता जी असते ती तयार होत असते. तुम्हाला माहित आहे कार्यकारण भाव काय असतो, की हे असे का घडले, है ना? याच वयात त्यांना खऱ्या अर्थानं तर्क लावायला शिकवावं लागतं. आता बघा पर्यायांकडं. 2 ते 3 वर्ष हा पहिला पर्याय आहे आणि दुसरा पर्याय दिलेला आहे 4 ते 5 वर्ष. हे अंगणवाडीचं वय आहे. मुले पूर्णपणे कल्पनेत असतात. त्यांच्या तर्क लावण्याची क्षमता जी आहे ती अजिबात विकसित झालेली नसते. त्यामुळे हे पर्याय डायरेक्ट कट करून टाकायचे. लक्षात घ्या. पर्याय व्यवस्थित पाहत चला. तुमचा प्रश्न व्यवस्थित सुटेल. पर्याय 4 मध्ये काय म्हणलंय? 8 ते 9 वर्ष. हे वय खूप पुढचं झालं. हे 3री-4थीचं वय झालं. है ना? बघा आता या वयात मुले आधीच बऱ्यापैकी तर्क लावायला शिकलेली असतात. पर्याय 3 बघा 6 ते 7 वर्ष. मित्रांनो, हेच आपलं अचूक उत्तर आहे. पियाजे यांच्या मते वयाच्या 7व्या वर्षापासून मुलांची मूर्त क्रियात्मक अवस्था सुरू होत असते. म्हणजेच मुले इयत्ता पहिलीत गेल्यावर आपण त्यांना खऱ्या अर्थानं बेरीज, वजाबाकी, लहान मोठे ओळखणे हे शिकवायला सुरुवात करत असतो. म्हणूनच मुलांना तर्कशुद्ध विचार करायला शिकवण्याची योग्य वेळ जी आहे ती 6 ते 7 वर्ष हीच आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. बालमानसशास्त्रात सामाजिक विकास कोणता आहे? पर्याय दिलेले आहेत. मुलांच्या भावनांचा विकास, मुलांच्या शारीरिक स्वास्थ्याचा विकास, मुलांच्या मैत्रीचा विकास आणि मुलांच्या तर्कशास्त्राचा विकास. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुलांच्या मैत्रीचा विकास. मित्रांनो बघा, बालमानसशास्त्रात विकासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. शारीरिक, बोधात्मक, भावनिक आणि सामाजिक. प्रश्नात आपल्याला सामाजिक विकास ओळखायचा आहे. समाज म्हणजे काय? समाज म्हणजे आपल्या आजूबाजूचे लोक. लहान मुलाचा समाज कुठून सुरू होतो बरं, विचार केलाय का कधी? आधी त्याचे कुटुंब आणि मूल जेव्हा शाळेत किंवा अंगणवाडीत जातं तेव्हा त्याचे मित्रमैत्रीण हा त्याचा सर्वात मोठा समाज बनतो. इतरांसोबत मिळून मिसळून राहणे, आपली जी खेळणी आहे ती शेअर करणे, भांडण न करणे, अ, नियमानं खेळणे आणि मैत्री टिकवणे, या सर्व गोष्टी म्हणजेच खऱ्या अर्थानं मुलांचा सामाजिक विकास असतो. आता बघा याच कन्सेप्टनुसार पर्यायामध्ये आपण पाहू. पर्याय 1 सांगितलाय की मुलांच्या भावनांचा विकास. राग, लोभ, प्रेम, भीती हे सामाजिक नाही तर हे भावनिक आहे. डायरेक्ट जो पर्याय आहे तो कट होऊन जातो. आलं का लक्षात? दुसऱ्यामध्ये काय सांगितले? मुलांच्या शारीरिक स्वास्थ्याचा विकास. शारीरिक स्वास्थ्याचा विकास म्हणजे उंची, वजन, स्नायूंची ताकद हा शारीरिक आणि कारक विकास आहे. हाही कट, कारण आपल्याला सामाजिक विकासाबद्दल विचारलेला आहे. पर्याय 4 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा? मुलांच्या तर्कशास्त्राचा विकास. तर्क लावणे, विचार करणे, समस्या सोडवणे हा मेंदूचा म्हणजेच बोधात्मक विकासाचा भाग आहे. त्याच्यामुळं हा पर्याय सुद्धा कट होतो. आता राहिला पर्याय कोणता? मुलांच्या मैत्रीचा विकास. मित्रांनो, हेच आपलं अचूक उत्तर आहे. मैत्री करणं म्हणजे लोकांशी जोडले जाणं आणि लोकांशी जोडले जाणं म्हणजेच सामाजिक विकास होणं असतं. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न पाहू. बालविकासाच्या कोणत्या टप्प्यात मुलांना सहकार्य करायला शिकवले जाते? पर्याय दिलेले आहेत. नवजात, शिशु, बालक आणि किशोर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बालक. बालक म्हणजेच बाल्यावस्था. लक्षात ठेवा. लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते पूर्णपणे स्वकेंद्रित असतं. त्याला फक्त मी आणि माझे इतकेच समजतं. पण जसजसं मूल मोठे होतं तसतसं ते समाजाशी जोडले जातं. सहकार्य म्हणजे काय? तर एखाद्या समान ध्येयासाठी दुसऱ्याला मदत करणं किंवा मिळून मिसळून काम करणं. हा गुण काही एका दिवसात येत नसतो. तर तो एका विशिष्ट टप्प्यावर जो आहे तो शिकवला जात असतो. एक साधं प्रॅक्टिकल उदाहरण बघा. तुम्ही एखाद्या 2 वर्षाच्या मुलाला, म्हणजे जो शिशु आहे है ना, शिशु वय ते, आपले चॉकलेट दुसऱ्याला द्यायला सांगितलं तर ते रडायला लागतं. कारण या वयात सहकार्य करण्याची बुद्धी जी आहे ती विकसित झालेली नसते. पण जेव्हा तेच मूल पहिली किंवा दुसरीला जातं तेव्हा शिक्षक त्याला गटकार्य देतात.
मैदानावर खो खो किंवा कबड्डीसारखे सांघिक खेळ खेळायला लावतात. या खेळांमध्ये जर तू मला मदत केलीस तरच आपला संघ जिंकेल हे मुलाला समजू लागते. याच टप्प्याला आपण बालक किंवा बाल्यावस्था म्हणत असतो. आलं लक्षात? चला, या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे ते बालक हे आहे. तुम्हाला तुमच्यासाठी मी विकासाचे टप्पे, सामाजिक वागणूक आणि सहकार्याची स्थिती याबद्दल या ठिकाणी एक चार्ट जो आहे तो तयार केलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही याला थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. विकासाचे टप्पे सांगितले जसं की नवजात, अर्भक, शिशु, बालक आणि किशोर हे विकासाचे टप्पे सांगितले. त्याच्यामध्ये सामाजिक वागणूक आणि सहकार्याची स्थिती. बघा, नवजात बालक जे असतं ते पूर्णपणे स्वकेंद्रित असतं आणि तिथं सहकार्याचा अभाव असतो. शिशूमध्ये बघा समांतर खेळ आहे ना आणि सहकार्याची तिथून सुरुवात होत असते. बालक बघा सांघिक खेळ आणि गटकार्य आणि तिथं काय असतं, सहकार्याचे शिक्षण व विकास तिथं होत असतो. आणि किशोरमध्ये बघा की टोळीची निष्ठा आणि सामाजिक नेतृत्व या ठिकाणी सहकार्याचा परिपक्व वापर होत असतो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. बालमानसशास्त्रात मूल्यनिष्ठा कोणत्या वयात विकसित होते? असे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पर्याय दिलेले आहेत 1 ते 3 वर्ष, 3 ते 5 वर्ष, 5 ते 7 वर्ष आणि चौथा पर्याय दिलेला आहे 7 ते 9 वर्ष. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 7 ते 9 वर्ष. चला, आधी मूल्यनिष्ठा म्हणजे काय आणि ती कशी विकसित होते हे आपण समजून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्हाला उत्तर तर मी सांगितलेलंच आहे पर्याय क्रमांक 4. पण मूल्यनिष्ठा म्हणजे काय आणि ती कशी विकसित होते हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा आता मूल्यनिष्ठा म्हणजे काय बरोबर आहे आणि काय चूक आहे याची आतून जाणीव असणे. खरे बोलणे, प्रामाणिकपणा, चोरी न करणे ही आपली काय आहेत? मूल्य आहेत. एक साधं उदाहरण बघा, जर एका 4 वर्षाच्या मुलाला विचारले की चोरी करू नये तर तो म्हणेल कारण आई मारेल, है ना? आई, चोरी का करू नये विचारल्यावर काय म्हणेल? आई मारेल. ह्या वयामध्ये मूल्य नसते तर फक्त शिक्षेची भीती असते, है ना? पण तेच मूल जेव्हा 3री-4थीला म्हणजे 7 ते 9 वर्षाच्या ह्याच्यामध्ये जाईल, दुसरी, तिसरी, चौथीपर्यंत, तेव्हा त्याच्या मेंदूत खऱ्या अर्थानं मूल्य रुजायला लागतात. बरोबर आहे की नाही? या वयात जर त्याला कोणाची पेन्सिल सापडली तर तो ती सरांना नेऊन देतो. कारण त्याला समजायला लागतं की दुसऱ्याची वस्तू घेणे हे चुकीचं आहे. यालाच तर मूल्यनिष्ठा म्हणतात. समजलं मूल्यनिष्ठा काय आहे? बघा आता पर्याय बघा. पर्याय 1 मध्ये काय म्हणलंय 1 ते 3 वर्ष आणि पर्याय 2 मध्ये म्हणलंय 3 ते 5 वर्ष. या वयात मुले फक्त स्वतःचा विचार करत असतात. त्यांच्या वागणुकीवर बक्षीस आणि शिक्षेचे नियंत्रण असते. मूल्य विकसित झालेली त्या ठिकाणी नसतातच. त्यामुळे हा पर्याय कट करून टाकायचा. पर्याय 3 मध्ये 5 ते 7 वर्ष असं सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा हा स्थित्यंतराचा काळ असतो. मुले नियम पाळतात पण ते फक्त मोठ्यांची आज्ञा म्हणून पाळत असतात. आलं लक्षात? आणि पर्याय 4 जो आपलं उत्तर आहे त्याच्यामध्ये 7 ते 9 वर्ष म्हटलेलं आहे. लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासा सिद्धांतानुसार याच वयात मुले चांगला मुलगा, चांगली मुलगी बनण्यासाठी नियमांचे आणि मूल्यांचे पालन करू लागतात. त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं मूल्यनिष्ठा जी आहे ती निर्माण होत असते. या ठिकाणी बघा तुमच्यासाठी एक अत्यंत सुंदर चार्ट तयार केलेला आहे. याच्यामध्ये वय वर्ष दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. व्यवस्थित वेळोवेळी याला पाहत राहा. नैतिक विकासाची अवस्था सांगितलेली आहे आणि वागणुकीचे मुख्य कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्ही हा चार्ट व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. आलं लक्षात? चला, पुढचा प्रश्न पाहूया आपण. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी खरंच खूप छान नोट्स देणार आहे. असे जे चार्ट्स आहेत ना ते तुम्हाला व्यवस्थित माइंड मॅपसारखं समजण्यासारखे त्या ठिकाणी नोट्समध्ये मी दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही काय करायचं, व्हिडिओला लाईक करा,
कमेंट करा आपलं हे प्रश्न सिरीज कशी वाटत आहे किंवा या प्रश्नांचं जे मी विश्लेषण करत आहे ते विश्लेषण तुम्हाला कसं वाटत आहे, तुम्हाला ते समजत आहे का, हेही कमेंट करून तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे. आणि समजत नसेल तर तेही तुम्ही मला या ठिकाणी सांगू शकता. आपण याच्यामध्ये आणखीन काही बदल करू शकतो. चला, बालमानसशास्त्राच्या अभ्यासात कोणता घटक महत्त्वाचा आहे? पर्याय दिलेले आहेत: शारीरिक कौशल्य, भावनिक समज, शैक्षणिक प्राप्ती आणि सर्व पर्याय बरोबर आहेत असे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय. चला, आधी सर्वांगीण विकास ही संकल्पना आपण काय करूया, समजून घेऊया. बालमानसशास्त्र म्हणजे काय? तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, मुलांच्या जन्मापासून ते किशोरावस्थेपर्यंत होणाऱ्या सर्वांगीण विकासाचा अभ्यास. सर्वांगीण विकास म्हणजे मुलाचे शरीर, मन, बुद्धी आणि त्याच्या भावना या सगळ्यांचा एकत्र अभ्यास म्हणजेच काय आहे, सर्वांगीण विकास आहे. एक प्रॅक्टिकल उदाहरण बघा. समजा एखाद्या मुलाचे पोट दुखत आहे, म्हणजेच त्याचे शारीरिक स्वास्थ्य जे आहे ते बिघडलं आहे. तर अशा वेळी त्याच्या अभ्यासात लक्ष लागते का? नाही. म्हणजेच त्याची शैक्षणिक प्राप्ती जी आहे ती कमी होईल. अभ्यास न झाल्यामुळे शिक्षक रागावतील आणि मूल भावनिकदृष्ट्या काय होईल, उदास होईल. याचाच अर्थ मुलाचे शरीर, बुद्धी आणि भावना हे तिन्ही घटक एकमेकांमध्ये काय आहेत, गुंफलेले आहेत. आणि म्हणूनच बालमानसशास्त्रात या सर्व घटकांचा अभ्यास करणे जे असते ते मस्ट असते. या ठिकाणी पर्याय बघा. याच्यामध्ये वरी जी मी आता तुम्हाला कन्सेप्ट सांगितली याच्यामध्ये पर्यायात काय सांगितलं बघा. पर्यायात पहिल्यामध्ये सांगितलं की शारीरिक कौशल्य, धावणे, पळणे, स्नायूंचा विकास हा शारीरिक व कारक विकासाचा भाग आहे. हा महत्वाचा टप्पा आहे, हा लक्षात ठेवा. पर्याय 2 मध्ये सांगितलंय भावनिक समज, राग, भीती, आनंद, इतरांच्या भावना समजून घेणे हा भावनिक विकासाचा भाग आहे आणि हा सुद्धा महत्वाचा आहे. पर्याय 3 मध्ये शैक्षणिक प्राप्ती सांगितले, जसं वाचन, लेखन, तर्क लावणे, लक्षात ठेवणे हा मेंदूचाच भाग आहे, म्हणजे बोधात्मक विकासाचा भाग आहे. हाही महत्त्वाचा आहे. आणि पर्याय 4 तर वरील सर्वच सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आपला हा जे आहे ते अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. मुलांच्या स्वतंत्रतेचा विकास कोणत्या वयात होतो? पर्याय दिलेले आहेत: 0 ते 1 वर्ष, 2 ते 3 वर्ष, 4 ते 5 वर्ष आणि 6 ते 7 वर्ष. या प्रश्नात बघा, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासातील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याशी म्हणजेच एरिक एरिक्सन यांच्या सिद्धांताशी संबंधित हे विचारलेलं आहे. याचं अचूक उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 आहे, 2 ते 3 वर्ष. बघा, अगोदर आपण काय करू, स्वस्वातंत्र्य ही संकल्पना समजून घेऊ. तुम्हाला मी प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी मी सांगत आहे. व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि या म्हणजे हेच तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार आहे. आपण प्रत्येक प्रश्नाचं 360 डिग्रीमध्ये विश्लेषण घेत आहोत आणि त्याचा फायदा तुम्हाला पेपर दिल्यानंतर समजेल की काय सांगितलं होतं. येते ना लक्षात? बघा, प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांनी मानवी विकासाच्या 8 अवस्था सांगितल्या आहेत. त्यातील दुसरी अवस्था म्हणजे स्वस्वातंत्र्य विरुद्ध शरम आहे ना, ही अवस्था. एक प्रॅक्टिकल उदाहरण बघा. तुम्ही 2 ते 3 वर्षांच्या मुलाला पाहिलं असेल, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच. ते प्रत्येक गोष्ट मी करणार असंच म्हणत असते. मग ते स्वतःचे कपडे घालणे असो, जेवण असो किंवा स्वतःच्या हातानं पाणी पिणे असो. ते आपण त्याला पाणी पाजत असलो तरी ते तो ग्लास आपल्या हातामध्ये घेत असतो. हे तुम्ही पाहिलं असेल. प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत चला. या वयात मुलाला स्वतःची कामं स्वतः करायची असतात. त्यांना पालकांचे जास्त नियंत्रण आवडत नाही. जर या काळात मुलाला स्वतःची छोटी कामे करू दिली तर त्याच्यात स्वस्वातंत्र्य विकसित होत असते. पण जर त्याला सतत टोकले किंवा रागावले तर त्याच्यात स्वतःबद्दल शंका निर्माण व्हायला लागते. लक्षात घ्या. बघा, आता या कन्सेप्टनुसार मी तुम्हाला पर्यायामध्ये सांगतो. पर्याय 1 सांगितलेला आहे 0 ते 1 वर्ष. या वयात मूल जे आहे ते पूर्णपणे पालकांवर अवलंबून असतं, हे तुम्हाला माहिती आहे. इथं विश्वास महत्त्वाचा असतो, स्वातंत्र्य नाही. लक्षात ठेवा. 0 ते 1 वर्षामध्ये काय महत्त्वाचं आहे? विश्वास महत्त्वाचा आहे, स्वातंत्र्य नाही. पर्याय 3 मध्ये सांगितलंय 4 ते 5 वर्ष.
या वयात पुढाकार घेण्याची वृत्ती वाढते. स्वातंत्र्य आधीच मिळालेलं असतं, आता पुढाकार घेतंय. आणि पर्याय 4 मध्ये 6 ते 7 वर्ष या वयात मूल शाळेत जातं आणि कार्यतत्परता त्याच्यामध्ये विकसित होत असते. पर्याय 2 मध्ये 2 ते 3 वर्ष सांगितले. मित्रांनो, हेच आपलं अचूक उत्तर आहे. याच वयाला स्वातंत्र्याचा शोध घेणारा काळ मानलं जातं. लक्षात ठेवा, वय वर्ष 2 ते 3 जे आहे ते काय आहे, स्वातंत्र्याचा शोध घेणारा काळ आहे. त्याच्यामुळं स्वस्वातंत्र्याचा विकास जो आहे तो याच काळामध्ये होत असतो. चला, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला आवडत असेल हे सगळं, मला माहीत आहे. एवढं व्यवस्थित तुम्हाला इतर कुठेही भेटणार नाही. चला, पुढचा प्रश्न. बालमानसशास्त्रात स्वातंत्र्य कशाशी संबंधित आहे? बघा, पर्याय दिलेले आहेत. शारीरिक आरोग्य, भावनिक विकास, सामाजिक कौशल्य, बुद्धिमत्ता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भावनिक विकास. प्रश्नात विचारलंय की स्वातंत्र्य हे बालविकासाच्या कोणत्या अंगाशी जोडलेले आहे? स्वातंत्र्य म्हणजे काय? तर फक्त एकट्याने फिरणे किंवा स्वतःचं काम करणे म्हणजे स्वातंत्र्य नाही. मानसशास्त्रात स्वातंत्र्य म्हणजे स्वतःवर असणारा विश्वास आणि मानसिक सुरक्षितता. हे बालमानसशास्त्र आहे ना, त्याच्यामधलं हे स्वातंत्र्य आहे, लक्षात ठेवा. बघा आता, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जेव्हा एखादं मूल स्वतःच्या हातानं शर्टाचे बटन लावण्याचा प्रयत्न करतं आणि आई त्याला ते करू देते ना, तेव्हा बटन लागल्यावर मुलाच्या चेहऱ्यावर काय दिसतं माहिती आहे ना तुम्हाला? आनंद, अभिमान आणि आत्मविश्वास दिसत असतो. या उलट जर आईनं त्याला रागावून स्वतःच बटन लावलं, स्वातंत्र्य हिरावून घेतलं ना, तर मुलाला काय वाटतं? राग, भीती किंवा स्वतःबद्दल शंका ते घ्यायला लागतं. मित्रांनो, आनंद, अभिमान, राग, भीती या सर्व काय आहेत माहीत आहे का? या सर्व भावना आहे. म्हणजेच मुलाला स्वातंत्र्य दिल्यावर थेट त्याच्या भावनांवर परिणाम होतो. आता बघा, याच्यानुसार पर्यायामध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्याला स्वातंत्र्य कशाशी संबंधित आहे हे विचारलं आहे. येतं ना लक्षात? तर पर्याय 1 मध्ये सांगितलं शारीरिक आरोग्य. स्वातंत्र्य दिल्याने शरीर तंदुरुस्त होत नाही, तर मन तंदुरुस्त होत असतं. त्याच्यामुळे हे आपलं उत्तर होऊ नाही शकत. पर्याय 3 मध्ये काय सांगितलं? सामाजिक कौशल्य. मागच्याच प्रश्नात आपण पाहिलं होतं, समाज म्हणजे इतरांशी म्हणजेच मित्रांशी असलेले संबंध. स्वातंत्र्य ही स्वतःच्या आतली गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे आपलं उत्तर होऊ शकत नाही. आणि पर्याय 4 मध्ये बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे. स्वातंत्र्य दिल्याने बुद्ध्यांक काही असं म्हणजे वाढत नाही, त्याच्यामुळे हे उत्तर नाही. आणि पर्याय 2 मध्ये काय सांगितलं बघा, भावनिक विकास. मित्रांनो, हे आपलं उत्तर आहे. मुलाला जसं जसं स्वातंत्र्य मिळतं तसा तसा त्याचा आत्मविश्वास आणि भावनिक स्थैर्य जे आहे ते वाढत जात असतं. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू आपण. मुलांच्या भयाची भावना कोणत्या वयात निर्माण होते? पर्याय दिलेले आहेत. 1 ते 2 वर्ष, 2 ते 3 वर्ष, 3 ते 4 वर्ष आणि 4 ते 5 वर्ष. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, 1 ते 2 वर्ष. मित्रांनो, जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते मोठ्या आवाजानं म्हणजे मोठा आवाज आल्यावर दचकतं आणि रडतं. पण ती भीती नसते, ती फक्त शारीरिक त्याला आपण उत्तेजना म्हणू. ते उत्तेजना असते, एक्साइटमेंट म्हणू आपण त्याला. खऱ्या अर्थानं भीती ही भावना तेव्हा निर्माण होते जेव्हा मुलाला ओळखीचे आणि अनोळखी यातला फरक समजायला लागतो. एक उदाहरण सांगतो तुमच्यासाठी. जेव्हा बाळ 6 महिन्यापासून ते 1-2 वर्षाचे असते, तेव्हा घरात एखादा अनोळखी पाहुणा आला आणि त्याने बाळाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला, तर बाळ काय करतं? बाळ आईला घट्ट पकडतं आणि रडायला लागतं. यालाच मानसशास्त्रामध्ये अनोळखी व्यक्तीची भीती असं म्हटलं जातं. आई डोळ्यासमोरून गेली की बाळ रडतं, तेही माहिती आहे तुम्हाला. याला वियोगाची भीती म्हणतात, वियोग, है ना? म्हणजेच खऱ्या अर्थानं भीतीची भावना याच वयात म्हणजे 1 ते 2 वर्ष याच्यामध्ये काय करते? आकार घेत असते. पर्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे या ठिकाणी, है ना?
पहिलाच पर्याय याचं काय उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न, बालमानसशास्त्रात सामाजिकता कोणत्या वयात विकसित होते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. 3 ते 4 वर्ष, 4 ते 5 वर्ष, 5 ते 6 वर्ष आणि 6 ते 7 वर्ष. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4 ते 5 वर्ष. तुम्हाला समजत असेल मित्रांनो, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होतच असेल. व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे. तुमचा एक लाईक मला असेच दर्जेदार व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा देतो. जे नवीन शिक्षक मित्र आपल्या आज पहिल्यांदाच या व्हिडिओला पाहत असतील, या चॅनलवर आले असतील, तर त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलला. बाजूचं बेल आयकॉन दाबायचं आहे, कारण तुमचा एकही व्हिडिओ मिस झाला नाही पाहिजे. आजच्या या भागातील प्रश्न आणि त्याचे 360 डिग्रीमध्ये आपण विश्लेषण तुम्हाला ते करतच आहोत. आणि ते कसे वाटते ते तुम्ही एक वेळ कमेंट करून नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट मात्र तुमची वाचत असतो आणि त्याला उत्तरही देत असतो. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. मुलांच्या स्वविकासाचा कोणता घटक आहे? या ठिकाणी बघा पर्याय दिलेले आहेत. शारीरिक स्वास्थ्य, शैक्षणिक प्रगती, आत्मप्रतिमा आणि खेळ. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आत्मप्रतिमा. स्वविकास म्हणजे केवळ उंची वाढणे किंवा चांगले मार्क मिळवणे नव्हे, तर स्वविकास म्हणजे मुलाची स्वतःबद्दलची जी जाणीव आहे ती विकसित होणे. मानसशास्त्रामध्ये याला सेल्फ कॉन्सेप्ट असं म्हटलं जातं. याचे सर्वात महत्त्वाचे अंग म्हणजे आत्मप्रतिमा, सेल्फ इमेज जे आहे ते आहे. एक उदाहरण सांगतो. समजा एखादा मुलगा दिसायला सावळा आहे किंवा अभ्यासामध्ये थोडासा कच्चा आहे, पण जर त्याच्या डोक्यात अशी प्रतिमा असेल की मी एक चांगला खेळाडू आहे किंवा मी प्रामाणिक आहे, तर ती आत्मप्रतिमा त्याला आयुष्यात प्रगती करायला काय करत असते? मदत करत असते. जर मुलाची आत्मप्रतिमा नकारात्मक जर असेल, समजा सांगायचं झालं उदाहरण, तर मी काहीच करू शकत नाही, असं जर त्याच्या निगेटिव्ह प्रतिमा असेल, तर त्याचा विकास थांबत असतो. त्यामुळे स्वविकासाचा खरा जो इंजिन आहे ते म्हणजे मुले स्वतःकडे कोणत्या नजरेनं पाहतात, है ना, त्याला आपण आत्मप्रतिमा म्हणतो. ते हेच असते. आलं लक्षात तुम्हाला? मुलांच्या स्वविकासाचा म्हणजे कोणता घटक आहे? तर तो आहे आत्मप्रतिमा. ते जर निगेटिव्ह असेल तर तो काय विकास करू शकत नाही. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. बालमानसशास्त्रात मुलांच्या भावनात्मक विकासासाठी कोणत्या घटकाला महत्त्व दिले जाते? पर्याय दिलेले आहेत. खेळ, सामाजिक समर्थन, शैक्षणिक साधने आणि शारीरिक व्यायाम. मित्रांनो, याच्यामध्ये काय विचारले बघा, भावनात्मक विकासासाठी कोणत्या घटकाला महत्त्व दिले जाते असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे सामाजिक समर्थन. याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भावनात्मक विकास म्हणजे केवळ भावना व्यक्त करणे नाही, तर भावनांवर नियंत्रण मिळविणे आणि इतरांच्या भावना समजून घेणे. येते का लक्षात? मानसशास्त्रानुसार मुलांच्या भावना या पोकळीत ज्या आहेत त्या विकसित होत नाहीत. त्यांना समाजाचा, कुटुंबाचा आणि शिक्षकांचा आधार लागतो. यालाच आपण सामाजिक समर्थन म्हणतो. एक उदाहरण सांगतो, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या बघा. जेव्हा एखादे लहान मूल चालताना पडते, तेव्हा ते लगेच रडते का? नाही. त्या आधी आपल्या आईकडे किंवा वडिलाकडे पाहतं. जर आईने हसून काही झालं नाही, उठ माझ्या राजा, आहे की नाही? आई म्हणते की नाही? पडला तो, अरे राजा काही नाही झालं, उठ, असं जर म्हणलं तर ते काय असतं? सामाजिक समर्थन दिलेलं असतं. तर मग मूल काय करतं? रडण्याऐवजी काय, ते हसत उठतं. म्हणजे मुलाच्या भीती किंवा दुःखाच्या भावनेचे रूपांतर धैर्यात करण्याचं काम सामाजिक समर्थनानं केलं जातं. सामाजिक समर्थन तुम्हाला लक्षात येते ना? म्हणजे कुटुंबाचा, शिक्षकांचा जो आधार आहे किंवा समाजाचा जो आधार आहे त्याला आपण सामाजिक समर्थन म्हणतो. उदाहरण तुम्हाला लक्षात आलं असेल. जर आईनं त्याला म्हणलं, एखादं मूल पडलं आणि आईनं म्हणलं, अरे राजा काही नाही झालं, उठ उठ उठ, काही नाही झालं, असं म्हटलं, ते मूल रडत नाही, हसत उठतं.
आणि जर तिथं काही समजा त्याला चिडवलं वगैरे तर मग ते रडायला लागतं, है ना. म्हणजेच मुलाची भीती किंवा दुःखाच्या भावनेचे रूपांतर कशात, धैर्यात करण्याचं काम सामाजिक समर्थनानं केलं जातं. जर मुलाला सतत प्रेम, विश्वास आणि आधार मिळाला तर त्याच्या जो भावनात्मक विकास आहे तो चांगला होत असतो, सदृढ होत असतो. पर्याय आपलं 2 या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. मानवी विकासाच्या अभ्यासात सांस्कृतिक घटकांचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो? पर्याय बघा, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र हा शेवटचा पर्याय. याचं उत्तर आहे मानसशास्त्र. या ठिकाणी बघा, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र याच्यामध्ये कन्फ्युजन आहे बऱ्यापैकी. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधा. तुम्ही कमेंटमध्ये मला याबद्दल सांगू शकता. चला पुढचा प्रश्न. बालकाच्या भावनिक विकासाचे प्रारंभिक साधन कोणते? पर्याय दिलेत खेळणी, संगणक, माता आणि शिक्षक. तर काय म्हणलंय, भावनिक विकासाचे प्रारंभिक साधन म्हटलेलं आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, माता. प्रश्नात विचारलेलं तुम्हाला लक्षात आलं असेल की बालकाच्या भावनिक विकासाचे प्रारंभिक साधन, प्रारंभिक म्हणजे पहिले, है ना, ते कोणते? मित्रांनो, जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला ना भाषा येते ना तर्क समजतो. त्याला समजते ती फक्त स्पर्श आणि सुरक्षिततेची भाषा. ही सुरक्षितता त्याला सर्वात आधी कोणाकडून मिळते तर त्याच्या मातेकडून, त्याच्या आईकडून. साधं उदाहरण बघा, बाळ रडत असताना जेव्हा त्याची आई त्याला जवळ घेते तेव्हा बाळाचे रडणं थांबतं. आईच्या हृदयाचे ठोके आणि तिचा स्पर्श यामुळे बाळाच्या मनामध्ये विश्वासाची पहिली भावना निर्माण होत असते. हे तुम्ही प्रॅक्टिकल उदाहरण बऱ्याच वेळेस पाहिलं असेल. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जॉन बाउबी यांनी आपल्या जे अटॅचमेंट थिअरी आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की मातेसोबतचा हा पहिला भावनिक संबंधच भविष्यातील मुलाच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आणि मानसिक आरोग्याचा जो आहे तो पाया ठरतो. व्यवस्थित लक्षात ठेवा. हे शब्द थोडेसे जड वाटत असतील म्हणून व्यवस्थित समजून घ्या. काही घाई नाही, काही गडबड नाही, कुठंही व्हिडिओ स्किप वगैरे करायची गरज नाही. हां, व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यामुळं बघा, माता म्हणजे आई हे आपलं याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. बालविकासाच्या कोणत्या टप्प्यात मुलांना बोलणे शिकवले जाते? पर्याय दिलेला आहे नवजात, शिशु, बालक आणि किशोर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिशु. याच्यामध्ये काय विचारलंय, बालविकासाच्या कोणत्या टप्प्यात विचारलंय आणि मुलांना काय बोलणे शिकवले जातं असं म्हटलेलं आहे. भाषेचा विकास हा एका दिवसामध्ये होत नसतो, लक्षात ठेवा. तो एका प्रक्रियेतून जातो. बाळाला जन्माला आल्यावर म्हणजे बाळ ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस ते रडतं आणि मग ते कुंजन करतं. कुंजन म्हणजे असे आवाज वगैरे, आणि नंतर मग ते बडबड करायला सुरुवात करतं. एक उदाहरणावरून समजून सांगतो. तुमच्याच घरातलं उदाहरण आहे, लक्षात ठेवा. जेव्हा एखादे 10-12 महिन्यांचे बाळ असते तेव्हा आई वडील त्याच्यासमोर वारंवार बाबा, बाबा, आई, काका असे शब्द उच्चारते. बाळ त्या शब्दांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतं. वयाच्या पहिल्या वर्षापासून दुसऱ्या वर्षापर्यंत बाळ स्वतःचे पहिले शब्द बोलायला शिकतं. या वयोगटाला आपण शिशु अवस्था म्हणतो आणि मानसशास्त्रात या काळाला म्हणजे काय म्हणतो, प्री लिंग्विस्टिक्स ट्रान्झिशनचा काळ मानलं जातं. आणि याच काळात पालकांचे शिकवणे आणि बाळाचे अनुकरण सर्वात जास्त प्रभावी असते. समजलं असेल तुम्हाला. पर्याय 1 मध्ये सांगितले नवजात. हे बाळ जन्मापासून 1 महिन्यापर्यंतची अवस्था असते आणि या काळात बाळ फक्त रडण्याचंच म्हणजे काम असतं त्याचं. ते रडूनच स्वतःच्या गरजा ते व्यक्त करत असतं. बरोबर आहे की नाही? आणि पर्याय 4 मध्ये काय सांगितलं, किशोर. या वयात मुले आधीच चांगलं बोलायला लागतात, एकदम असं खल्लीत आहे ना, आणि शिकण्याचा इथं प्रश्नच उरत नाही. पर्याय 3 मध्ये बालक सांगितले. बालक ही अवस्था 2 वर्षांनंतर सुरू होते. या काळात भाषेचा जो विस्तार असतो ना तो विस्तार होत असतो, पण बोलण्याची सुरुवात जो आहे ना
ते विचारलं या ठिकाणी. म्हणून शिकणे हे शिशु अवस्थेतच झालेले असते. येते लक्षात? म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय आहे, अचूक उत्तर आहे. याबद्दलचा मी चार्ट नोट्समध्ये दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा, तुम्हाला PDF लगेच भेटून जाईल. चला बघा, कोणत्या वयात बालकांची सामाजिक विकासाची सुरुवात होते? प्रश्न तुम्हाला म्हणजे वाटत असतील की काहीतरी तिथंच याची सुरुवात, त्याची सुरुवात. आपण बालविकासाचा जो चॅप्टर आहे ना तोच पाहतोय आणि हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षेसाठी. किमान 3 प्रश्न असतात एका पेपरला म्हणतोय मी, आणि दोन्ही पेपरचे मिळून 5 ते 6 प्रश्न असतात. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, पर्याय दिलेले आहेत: 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 4 वर्ष. पर्याय 3 जे आहे ते याचं अचूक उत्तर आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला अत्यंत मदत करणारे प्रश्न असणार आहेत. पुढचा प्रश्न जो आहे तो आपण, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाहू. बालकाच्या कोणत्या वयात भावनिक विकासाची सुरुवात होते? आता हे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा, पर्याय दिलेला आहे: 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 4 वर्ष. तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला पुढचा प्रश्न बघा. 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही? प्रश्न मोठा आहे, 2024च्या पेपर 1 मध्ये विचारलेला आहे. पर्याय बघू आपण. या मुलांमध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतात. या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. तिसरा पर्याय दिला आहे: या त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येतात. आणि चौथा दिलेला आहे: दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत नाही. मित्रांनो, अध्ययन अकार्यक्षमता जी असते, लर्निंग डिसॅबिलिटी, ही संकल्पना सॅम्युअल किर्क, लक्षात ठेवा, सॅम्युअल किर्क यांनी मांडली आणि 1969 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय समितीने तिची व्याख्या केली. व्याख्येमध्ये एकदम स्पष्ट सांगितलं की अध्ययन अकार्यक्षमता म्हणजे मुलांच्या मेंदूच्या माहितीवर प्रक्रिया करण्याच्या पद्धतीत असलेली त्रुटी. बघा, मुलांच्या मेंदूच्या माहितीवर प्रक्रिया करण्याच्या पद्धतीत, म्हणजे जी न्यूरोलॉजिकल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये असलेली त्रुटी, त्याला अध्ययन अकार्यक्षमता म्हणतात. बघा, सर्वात महत्त्वाचा नियम: जर एखाद्या मुलाला शारीरिक व्यंग असेल, उदाहरणार्थ अंधत्व, बहिरेपणा किंवा गतिमंदित्व असेल, तर त्यामुळे येणाऱ्या अभ्यासातील अडचणींना अध्ययन अकार्यक्षमता म्हटलं जात नाही. येते ना लक्षात? लर्निंग डिसॅबिलिटी जी आहे, हे असलेली मुले शारीरिकदृष्ट्या एकदम सदृढ असतात. त्यांचे डोळे, कान सर्व धडधाकट असतं. फक्त त्यांना वाचताना, लिहिताना किंवा गणित करताना मेंदूच्या प्रक्रियेमुळे अडचण येते. वाचताना आपण त्याला माहिती आहे काय म्हणतो आपण? डिस्लेक्सिया म्हणतो. ज्याला लिहिता येत नाही त्याला डिस्ग्राफिया, गणित करताना अडचण येते त्याला डिस्कॅल्क्युलिया, है ना? ह्या मेंदूच्या प्रक्रियेमुळे अडचणी येत असतात. आता पर्यायामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे, ते काय म्हणते की कोणती त्रुटी आढळत नाही, म्हणजे कोणतं विधान जे आहे ते चुकीचं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पर्याय 1 मध्ये सांगितले या मुलांमध्ये मूलभूत ज्या मानसिक प्रक्रिया आहेत याच्यामध्ये काही त्रुटी असतात. हे विधान बरोबर आहे. मेंदूच्या प्रक्रियेतच त्रुटी असते ना. 3 मध्ये सांगितले या त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येतात. हेही बरोबर आहे. आत्ताच सांगितलं त्याला आपण डिस्कॅल्क्युलिया म्हणतो, बरोबर आहे की नाही? पर्याय 4 मध्ये काय सांगितलं? दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत नाही. हेही विधान बरोबर आहे. व्याख्येतच त्यांना सांगितलंय ना, त्यांना तिथंच वगळण्यात आलेलं आहे. आणि पर्याय 2 मध्ये काय सांगितलं की या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. मी तुम्हाला प्रकर्षानं समजावून सांगितलं की या ज्या आहेत त्या शारीरिक विकारानं निर्माण झालेल्या नसतात. धडधाकट असतात ती मुलं, हे लक्षात ठेवा.
आणि मित्रांनो हेच आपलं चुकीचं विधान आहे, म्हणजे आपलं उत्तर हे आहे, पर्याय क्रमांक 2. अध्ययन अकार्यक्षमता ही शारीरिक विकार नाही. येते का लक्षात? ती एक मेंदूची म्हणजे न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ती. आणि प्रश्नात आपल्याला चुकीचेच विधान शोधायचं आहे. त्यामुळं पर्याय 2 हेच आपलं अचूक उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. बालकाच्या वाढीसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पर्याय दिलेले आहेत. वाढ ही शारीरिक बाबींशी संबंधित आहे. वाढ ही गुणात्मक बाब आहे. वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते. वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ही कन्सेप्ट मी अत्यंत सविस्तरपणे तुम्हाला समजून सांगितलेली आहे. मागचे व्हिडिओ सोडू नका. मागचे व्हिडिओ देखील पाहून घ्या. तुमचे 30 पैकी 30 मार्क या ठिकाणी पक्केच होणार आहेत. बघा याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे आहे. वाढ ही गुणात्मक बाब आहे. आपल्याला काय म्हटलेलं आहे? अयोग्य विधान म्हटलेलं आहे बालकाच्या वाढीच्या संदर्भातील. मग अयोग्य विधान हेच आहे. वाढ ही गुणात्मक बाब आहे. बालमानसशास्त्रामध्ये वाढ आणि विकास हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. तुम्हालाही माहित आहे. वाढ म्हणजे शरीराच्या आकारात, वजनात, उंचीत होणारा बदल. लक्षात ठेवा एवढंच. वाढ म्हणजे शरीराच्या आकारात, वजनात, उंचीत होणारा बदल. हा बदल आपण स्केलनं वगैरे वजन काट्यानं मोजू शकतो. त्यामुळं वाढ ही नेहमी संख्यात्मक असते. इथं काय म्हणलंय? वाढ ही गुणात्मक बाब आहे. चुकीचं आहे ना मग? कारण ती संख्यात्मक आहे. वाढ काय आहे? संख्यात्मक आहे. आपण ती मोजू शकतो. पण विकास जे आहे बघा, आता विकास म्हणजे मुलाच्या कार्यक्षमतेत आणि परिपक्वतेत होणारा बदल. उदाहरण सांगायचं झालं तर विचार करण्याची क्षमता, त्याचा समजूतदारपणा. बुद्धी किंवा भावना किलोमध्ये मोजता येत नाही. त्या अनुभवावरून ठरत असतात. बरोबर आहे की नाही? त्यामुळं विकास हा गुणात्मक असतो. विकास काय असतो? गुणात्मक असतो. लक्षात ठेवा, वाढ ही कशी आहे? संख्यात्मक आहे आणि विकास जो आहे तो गुणात्मक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बालकांमध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकासावस्थेतील बालकांमध्ये आढळते? काय काय म्हणलेलं आहे बघा. त्यानं काय म्हणलंय? संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळं कोणत्या घटनेचे म्हणजे कोणती घटना असो त्याचं विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे है ना. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. शैशवावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था आणि किशोरावस्था. प्रश्न 2024ला पेपर 1 मध्ये विचारलेला आहे आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे कुमारावस्था. पर्याय 2. तुम्हाला लक्षात आलंय का प्रश्नात काय विचारले? ते म्हणते बालकांमध्ये तर्क आणि अनुमानाच्या आधारे एखाद्या घटनेचे विश्लेषण करण्याची तयारी कोणत्या अवस्थेत पूर्ण होते? जीन पियाजी यांच्या मते लहान मुले सुरुवातीला फक्त डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. पण जसजसे मुलं कुमारावस्थेत म्हणजे 12 ते 18 वर्षात पोहोचतात तसतसा त्यांच्या मेंदूचा बोधात्मक विकास सर्वोच्च शिखरावर पोहोचतो. आणि यालाच पियाजे यांनी काय म्हणलं? औपचारिक क्रियात्मक अवस्था असं म्हटलेलं आहे. एक उदाहरण सांगू तुमच्यासाठी. चला, जर एखाद्या 5 ते 6 वर्षाच्या मुलाला सांगितलं की ढग रडत आहेत म्हणून पाऊस पडतोय, तर तो कदाचित खरं मानेल. पण जर एका 14 वर्षाच्या म्हणजे कुमारावस्थेतील मुलाला सांगितलं तर तो त्याचं विश्लेषण करेल. तो तर्काच्या आधारे सांगेल की नाही, बाष्पीभवनामुळं ढग बनतात आणि त्यातून पाऊस पडतो. म्हणजेच असे का घडले आणि याचा परिणाम काय होईल यावर स्वतःची बुद्धी वापरून अनुमान काढण्याची क्षमता खऱ्या अर्थानं कुमारावस्थेत विकसित होत असते. येते लक्षात? चला, हेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू. तत्पूर्वी बघा, विकासाच्या अवस्था दिलेल्या आहेत. तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा चार्ट मी या ठिकाणी बनवलेला आहे. वय दिलेलं आहे आणि बौद्धिक त्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. शैशवावस्था बघा, याच्यामध्ये वय वर्ष 0 ते 2, ज्ञानेंद्रियातून शिकणे म्हणजे संवेदना.
पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्ष, याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे स्वतःच्या कल्पनेत जगणे, अतार्किक विचार. आणि तिसरं बघा, किशोरावस्था दिलेला आहे 6 ते 12 वर्ष. त्याचं बौद्धिक वैशिष्ट्य आहे डोळ्यासमोर असलेल्या गोष्टींवर तर्क करणे, लॉजिक, लक्षात ठेवा. आणि कुमार अवस्था 12 ते 18 वर्ष, घटनेचे विश्लेषण, अनुमान आणि अमूर्त तर्क. समोर गोष्ट नसली तरी ते तर्क लावू शकतात, है ना. हे त्याचं बौद्धिक वैशिष्ट्य आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा, प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रंथींद्वारे अनेक जीवनरस तयार होतात, त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान यावर होतो. शरीराचा बांधा व आकारमान याच्यावर होतो. जे जीवनरस तयार होतात ना, त्याच्याबद्दलचं एक सांगायचं आहे. त्याच्यामध्ये बघा, वृक्कस्थ ग्रंथी, मस्तिष्क ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, लैंगिक ग्रंथी. आपल्याला जे वाढ होणारे जे आहेत ते हार्मोन्स याच्यामध्ये सांगायचं आहे. बघा, याचं अचूक उत्तर तुम्हाला लक्षात आलं असेल, मस्तिष्क ग्रंथी, ज्याला आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो. प्रश्नात या ग्रंथीबद्दलच त्यांनी विचारलेलं आहे, जी अनेक रसायनं सोडते आणि त्यातील एक रसायन आपल्याला शरीराचा बांधा आणि आकारमान याच्यावर थेट परिणाम करतं. मित्रांनो, आपल्या मेंदूच्या तळाशी एक वाटाण्याच्या आकाराची एक अतिशय महत्त्वाची ग्रंथी असते. तिला मस्तिष्क ग्रंथी म्हणतात किंवा पीयूषिका ग्रंथी असेही म्हणतात. हिला मास्टर ग्रंथी सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवा. कारण ही शरीरातील इतर सर्व ग्रंथींवर काय करते, नियंत्रण ठेवते आणि अनेक प्रकारचे जीवनरस आहे ना, हार्मोन्स जे आहे ते स्त्रावत असते, आलं लक्षात, तयार करत असते. ठीक आहे. बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. या मस्तिष्क ग्रंथीमधून एक अतिशय महत्त्वाचा जीवनरस पाझरतो, ज्याला वृद्धी संप्रेरक म्हणजे ग्रोथ हार्मोन म्हणतो आपण त्याला. जर लहानपणी हे रसायन जास्त प्रमाणामध्ये जर पाझरलं तर त्या मुलाची उंची प्रमाणाबाहेर वाढत असते आणि तो 7-8 फूट उंच होतो, अलग लक्षात. आणि जर हे रसायन कमी पडलं समजा, तर मुलाची उंची वाढत नाही आणि त्याला बुटकेपणा येतो. म्हणजेच आपल्या शरीराची उंची, हाडांचा आकार आणि बांधा ठरवण्याचं मुख्य काम ही मस्तिष्क ग्रंथीच करत असते. येते लक्षात. इतर पर्यायाबद्दल सांगायचं झालं, वृक्कस्थ ग्रंथी ही किडनीवर असते आणि त्या ग्रंथीतून ॲड्रेनलिन नावाचे रसायन ती सोडत असते. आपल्याला भीती किंवा संकटाच्या वेळी लढण्याची जी ताकद देते, याचा आकारमानाशी काही संबंध नाही आहे, लक्षात ठेवा. पुन्हा कंठस्थ ग्रंथी एक सांगितलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये ही घशामध्ये असते, ती थायरॉक्सिन सोडत असते. आपली जी चयापचय क्रिया आहे त्याला ती नियंत्रण करत असते. पर्याय 4मध्ये ते लैंगिक ग्रंथी सांगितलेलं आहे. वयात येताना म्हणजे तारुण्यात येताना शरीरात बदल घडवून आणत असते. दाढी मिशा येणं, आवाज बदलणं, आहे ना. पण याचं शरीराच्या मुख्य आकारमान याच्यावर काही ते म्हणजे त्याचा काही संबंध नाही आहे. पर्याय जो 2 आहे ते आपलं उत्तर आहे. तो जो आहे म्हणजे मस्तिष्क ग्रंथी, ते शरीराचा बांधा ठरवत असतं. येते लक्षात. चला, या ठिकाणी बघा, तुमच्यासाठी हा चार्ट बनवलेला आहे. याच्यामध्ये ग्रंथीची नावं, त्याचं ठिकाण ते कुठं आहे, पाझरणारा मुख्य जीवनरस जो आहे हार्मोन ते सांगितलेलं आहे आणि मुख्य कार्य ते या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. व्यवस्थित पहा, स्क्रीनशॉट घ्या, याचा अभ्यास करा. हे जे आहे ते मी याचं मागेच खूप व्यवस्थित विश्लेषण करून दिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही ते पाहून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान आणि भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि प्रश्न जो आहे तो 2024ला विचारलेला आहे. पर्याय दिलेत 8 ते 9, 12 ते 19, 5 ते 6 आणि 15 ते 16. तर आता नेमकं कोणता वर्ष आहे ते आपल्याला सांगायचं आहे. त्याचं पर्याय आहे 1, 8 ते 9 वर्ष. प्रश्नामध्ये काय विचारलं की भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यातील फरक नेमका कोणत्या वयामध्ये कळू लागतो, असं त्यांनी विचारलेलं आहे. येते लक्षात. मित्रांनो, वेळ किंवा काळ ही गोष्ट आपल्याला डोळ्यानं दिसत नाही किंवा हातानं ती स्पर्श करता येत नाही. त्यामुळं काळाचा संबोध मुलांच्या मेंदूत
खूप हळूहळू विकसित होत असतो. एक उदाहरण सांगतो. जर तुम्ही एका 5-6 वर्षाच्या मुलाला विचारलं, की आपण गावाला कधी जाणार? तर तो म्हणेल उद्या. पण त्याला पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या वर्षी अ, असं म्हणाय म्हणजे याचा अंदाज नसतो. त्याला फक्त काल, आज आणि उद्या एवढंच समजतं. पण जेव्हा तेच मूल 3री-4थीला म्हणजे 8-9 वर्षाचं होतं, तेव्हा ते घड्याळात अचूक वेळ पाहायला शिकतं. त्याला कॅलेंडर समजायला लागतं. मी लहान होतो तेव्हा काय घडले म्हणजे भूतकाळ आणि मी मोठा झाल्यावर काय बनेन म्हणजे भविष्यकाळ याची स्पष्ट समज त्याच्या मेंदूत विकसित होत असते. म्हणूनच तास, दिवस, महिने आणि वर्षाचा हा अमूर्त फरक मुलांना 8-9व्या वर्षी खऱ्या अर्थानं कळायला लागतो. पुढचा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही? 2024चा प्रश्न आहे. कुमारावस्थेत मुलामुलींची स्वत्वाची भावना अत्यंत तीव्र असते. कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असतात. कुमारावस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतात. कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांच्या गरजा, अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केले पाहिजे. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की चुकीचं म्हणजे वैशिष्ट्य नसणारं विधान आपल्याला सांगायचं आहे. याच्यामध्ये बघा, कुमारावस्था म्हणजे 8वी ते 12वी असणारी मुलं. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टॅनले हॉल यांनी या काळाला वादळ आणि ताणतणावाचा काळ असं म्हटलेलं आहे. याचा अभ्यास आपण पहिले केलेला आहे. मी एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. या वयातील मुलामुलींना आपल्या आईवडिलांपेक्षा आपले मित्र जास्त महत्त्वाचे वाटू लागतात. आईवडिलांनी सांगितलेले नियम त्यांना बंधनं वाटायला लागतात आणि मित्रांनी दिलेला सल्ला त्यांना तो योग्य वाटायला लागतो, तो त्यांना पटत असतो. घरातून सतत तू आता लहान राहिला नाहीस किंवा तू अजून एवढा मोठा झाला नाहीस असे परस्पर विरोधी टोमणे ऐकायला मिळत असतात. म्हणजेच या वयात मुलांचे सामाजिक संबंध आणि कौटुंबिक संबंध हे एकमेकांना पूरक नसतात. तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा संघर्ष असतो. हे तुम्ही सगळ्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. पर्यायामध्ये काय सांगितलं की एकमध्ये सांगितलं की स्वत्वची भावना अत्यंत तीव्र असते है ना मुलामुलींमध्ये. बरोबर आहे हे. या वयामध्ये मी कोण आहे याचा शोध सुरू असतो. लक्षात ठेवा. पर्याय मी व्यवस्थित सांगणार आहे. प्रत्येक पर्याय समजून सांगणार आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित पहा. पर्याय 3 मध्ये काय सांगितलं की विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतो. हेही विधान बरोबर आहे. ही बाल्यावस्था आणि प्रौढावस्था याच्यातली संक्रमण अवस्था आहे ही. बरोबर आहे की नाही? कुमारावस्था जी आहे ती. 4थ्या पर्यायात सांगितलं की गरज आणि अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केलं पाहिजे. हेही विधान बरोबर आहे. या वयात मुलांना उपदेशापेक्षा मार्गदर्शनाची गरज असते. उपदेश त्यांना तो पचत नाही त्यांच्या बुद्धीला. लक्षात ठेवा. मार्गदर्शनाची गरज असते. आणि पर्याय 2 मध्ये बघा आता काय सांगितलंय. सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असतात. मित्रांनो, हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. प्रश्नात आपल्याला म्हणजे वैशिष्ट्य नसलेलंच सांगायचं आहे, म्हणजे ह्याच्या संदर्भात चुकीचं विधान सांगायचं आहे. मित्रांसोबतचे नाते या वयात कुटुंबाला पूरक न राहता अनेकदा कुटुंबापासून वेगळं आणि बंडखोर असतात किंवा बंडखोर बनवतात. लक्षात ठेवा. तुम्हाला मी पहिलेच सांगितलंय की याच्यामध्ये काय असतं ते पूरक नसतं. त्याच्यामध्ये संघर्ष असतो. काय असतो? संघर्ष असतो. त्याच्यामुळं आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे आहे. बाकी जे 3 आहेत म्हणजे पर्याय 1, 3 आणि 4 हे कुमारावस्थेची वैशिष्ट्य आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. शारीरिक प्रक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही? 2025चा प्रश्न आहे, मागच्या वर्षी विचारलेला. याच्यामध्ये बघा, जैव प्रतिभरण, शिथिलीकरण प्रशिक्षण, व्यसनांच्या आहारी जाणे आणि चौथं आहे व्यायाम. यामध्ये बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्यसनांच्या आहारी जाणे. या तंत्राचा वापर केला जात नाही. बघा तुम्हाला जर सांगायचं आहे ना की हे शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी असं विचारलेलं आहे. मग जैव प्रतिभरण होतं, शिथिलीकरण प्रशिक्षण आणि व्यायाम याच्यानुसार काय होतं की शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन
करता येते. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही? शैशवावस्थेचं वैशिष्ट्य नाही, तो पर्याय आपल्याला सांगायचा आहे. पर्याय दिलेला आहे. या अवस्थेत मूल परावलंबी असते. या अवस्थेत मूल पराकोटीचे स्वार्थी व स्वकेंद्रित असते. या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तींचा उदय होत नाही. या अवस्थेत सांघिक खेळातूनच सामाजिक वर्तन प्रकारांचा पाया घातला जातो. सगळ्यांना याचं उत्तर लक्षात आलेलं असेल. पर्याय या ठिकाणी बघा चुकीचा सांगायचा आहे. पर्याय 3 याच्यामध्ये बघा, या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तींचा उदय होत नाही. मित्रांनो, हे विधान बालमानसशास्त्राच्या मूळ सिद्धांताला छेद देते, लक्षात ठेवा. त्यामुळे हे 100% चुकीचं आहे. कारण सहज प्रवृत्तीच या अवस्थेचा जीव आहेत. म्हणूनच शैशवावस्थेचे हे काय आहे? वैशिष्ट्य नाहीये. या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण भाग 20 मधील सर्व महत्त्वाचे प्रश्न अगदी उदाहरणासह पूर्ण केलेले आहेत. या ठिकाणी बालकांची वाढ आणि विकास या घटकावरील प्रश्न आता पूर्ण झालेले आहेत. 3 भाग आपण या घटकावर घेतलेले आहेत. आजचे प्रश्न थोडे फिरून विचारलेले होते. काठिण्य पातळी होती थोडीशी. तुम्हाला आजचे हे विश्लेषण कसं वाटलं आणि आजच्या प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न, म्हणजे मी सांगत असताना तुम्हाला वाटलं की ह्याचं हे उत्तर आहे, तर असे किती प्रश्न तुमचे बरोबर आले हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहत असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, 500 लाईक्स आणि 300 कमेंट्स हे आपलं टार्गेट आहे. ते पूर्ण करायला विसरू नका. अजूनही जर तुम्ही प्रतिमा मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील लाल बटन दाबून काय करा, तुम्ही आपल्या प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या सर्व ग्रुप्सवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या सर्व शिक्षक मित्रांना याचा फायदा होईल. लवकरच भेटूया अशाच एका दमदार बालकांचे सामाजिकरण या घटकावर आधारित भाग 21 मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थांबू या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.